तुला भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्र यांच्यासह सर्व जिल्हावासियांना 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। गेल्या 3 वर्षापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला। तेव्हापासून ते भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंतचा हा 25 वर्षाचा अमृतकाळ असणार आहे। या कालावधीत विकसित राष्ट्राचे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पाहिले आहे। ही स्वप्नपूर्ती होऊन बलशाली, समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती आणि सबका साथ सबका विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे। शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्ह्यातील 4,32,802 शेतकऱ्यांना जवळपास 90,64,00,000 रुपयांचा 19वा हप्ता हा आता देण्यात येणार आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत 102% पाऊस झाला। ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे। त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ही वाढ झाली आहे। यंदा 6,57,574 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 100% रब्बीचा हा पेरा या ठिकाणी झालेला आहे। जिल्ह्यात 7 मोठे प्रकल्प आणि मध्यम सिंचन प्रकल्प आहेत। राज्यात आज अखेर 81% जलसाठा आहे। असे असले तरी आपण पाण्याचा काटकसरीने या ठिकाणी वापर केला पाहिजे असे माझे आपल्याला आवाहन आहे। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात नदीजोड प्रकल्पांना चालना देत सिंचनाचे जाळे वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री सौरपंप योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे। आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे। यापुढे शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा असे मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो। कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात शासनाने प्रॉपर्टी कार्ड वापरण्यास सक्षम करून योजनेने त्यांना योजना कार्यान्वित केलेली आहे। या योजनेचा लाभ जिल्ह्यातील रहिवाशांना या ठिकाणी होणार आहे। या योजनेमुळे बँक कमी करणे आणि संरक्षण करण्यास हे उपयुक्त ठरणार आहे। आपल्या सरकारने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यात 15 लाख आपल्या नाशिक जिल्ह्यातील 1,000 महिलांना पीक योजनेचा लाभ देण्याचा निश्चित केलेला आहे। त्यासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया ही सुरू आहे। राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे योजनेच्या धर्तीवर 2023-24 मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या 128 शाळांची निवड करून त्या शाळा आदर्श शाळा योजना राबवण्यात आली आहे। आता सन 2024-25 मध्ये 522 शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे। आपल्या जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेत 2,835 टन गहू, 3,600 टन तांदूळ, तर प्राधान्य कुटुंब योजनेत 6,046 टन गहू तर 9,069 टन तांदूळ नियतन मंजूर करून दरमहा मोफत वितरण करण्यात येत आहे। शिवभोजन योजनेत एकूण 124 केंद्राच्या माध्यमातून 14,926 थाळी वाटपाचा इष्टांक आपण त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि ही योजना कार्यान्वित होत आहे। शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
महिलांचे सक्षमीकरण, मुलांना शिक्षण आणि मुकेल्या व्यक्तीस पोटभर जेवण देण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. राज्यस्तरीय आरोग्य निर्देशांकात नाशिक जिल्हा हा अग्रस्थानी आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाबरोबरच सामान्य रुग्णालय, मालेगाव उपजिल्हा रुग्णालय, येवला आणि उपजिल्हा रुग्णालय, कळवण येथे नव्याने विनामूल्य सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, ग्रामीण रुग्णालय देवळा बरोबरच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे डायलिसिस युनिट लवकरच सुरू करण्यात येत आहे. याशिवाय अन्य 26 आरोग्य संस्थांमध्ये वर्षभरात जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था 25 लहान तर 7,526 मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. आपल्या सरकारने नाशिक येथे शासकीय महाविद्यालय सुरू केलेले आहे. MBBSच्या पहिल्या वर्षी 50 विद्यार्थ्यांचा प्रवेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रमही या ठिकाणी शिकवला जात आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हा महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये 9,815 उमेदवारांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उमेदवारांना DBTद्वारे 14,53,000 कोटी रुपयाचे विद्यावेतन अदा करण्यात आलेले आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याअंतर्गत 3 मेळावे झालेले आहेत. त्यात 751 उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 53,657 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 60,249 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 1,13,227 महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट असून डिसेंबर 2024 अखेर 69,987 महिला लखपती दिदी झालेल्या आहेत. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. आपल्या नाशिक विभागात 2,15,00,000 ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेअंतर्गत 2,15,00,000 महिलांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे. 65 वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणाच्या खरेदीसाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत मदत केली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 48,719 अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन 2024-25 या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत 813 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी 327 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत 52% निधी विकास कामांवर खर्च झालेला आहे. आदिवासी उपाय योजनेअंतर्गत 349 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी 146 कोटी रुपयांचा निधी हा प्राप्त झाला असून 89% निधी विकास कामावर खर्च झालेला आहे. अनुसूचित जाती उपाय योजनेत 333 कोटी रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत विकास कामांवर 312 कोटी रुपये हे खर्च झालेले आहेत. पुढे 2 वर्षांनी आपल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा हा होणार आहे. या कुंभमेळ्याची पूर्वतयारी आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यानुसारच काही दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यामध्ये या पूर्वतयारीला आपण आता सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षी 12 वर्षापूर्वी आपण अतिशय सुंदर असा कुंभमेळा, सुरक्षित असा, आरोग्यदायी असा कुंभमेळा आपण या ठिकाणी साजरा केलेला होता. या वर्षी भक्तांची संख्या, येणाऱ्या भाविकांची संख्या ही मला वाटतं गेल्या वेळेपेक्षा दुप्पट राहणार आहे आणि म्हणून अधिक काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आपण नाशिककर सर्वजण या कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी, सगळ्या भक्तगणांच्या स्वागतासाठी, भाविकांच्या स्वागतासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. आतापासून आपण कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपल्याला हा महाकुंभ सुरक्षित, स्वच्छ आणि दुर्घटनाविरहित कसा होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि त्यासाठी मी सर्व नागरिकांना विनंती करतो, सर्व संघटना असतील, NGO असतील, सगळेच विद्यार्थी असतील, तरुण असतील, ही आपली जबाबदारी आहे, ही आपण सर्वांनी स्वीकारावी. आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्याला या कामासाठी हातभार लावावा अशी विनंती मी आपल्याला या प्रसंगी करतो. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी आपले सर्व हे आवश्यक आहे असे मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो. आणि भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त पुन्हा एकदा आपण सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.